मित्रांनो, मी प्रसाद विथ मयूर. आमच्या नवीन चॅनलमध्ये चेंज ऑफ लोकेशन स्पॉट या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. तर आम्ही आता पहिला व्लॉग बनवतोय जो आम्ही दोघेजण मोहिमेसाठी निघालेलो आहे. मला बोललो की आम्ही मलंगड येथे मोहिमेसाठी निघालेलो आहे. ठीक आहे, तर आम्ही रात्रभर आता आम्ही भिवंडीवरून आता आम्ही दोघेच आहे. पुढे गेल्याच्या नंतर आम्हाला आमचे सगळे मित्रमंडळी भेटतील. त्याच्यानंतर आमची काय धमाल होईल, आम्ही काय मजा मस्करी करू ते आम्ही सगळे तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवूच. ठीक आहे, पण सध्या तरी आता आम्ही बाईकवरून दोघेजण निघालेलो आहे. तिथे गेल्याच्या नंतर एक वेगळा आनंद येणार आहे, एक वेगळी मजा येणार आहे. ठीक आहे, रात्रभर आमची तिकडे मजा मस्ती झाली. सकाळी पहाटेच्या टायमिंगला आम्ही ट्रेकिंग करायला सुरुवात करू. ट्रेकिंग करताना सुद्धा तिकडे वरती गेल्याच्या नंतर आम्ही कशी धमाल करणार आहोत, आम्ही तिथे काय करणार आहे, कशा प्रकारे ट्रेकिंग करणार आहे, सह्याद्रीचा आनंद आम्ही कशा प्रकारे घेणार आहे, या सगळ्या गोष्टींना आम्ही सगळ्या कव्हर करणार आहे व्लॉगमध्ये. तुम्ही फक्त आमच्याबरोबर तसंच कनेक्टेड राहा. जसं जसं आम्ही पुढे जाऊ मजा करू, त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला कव्हर करून दाखवू. कोल्हापूरचा राजा राजा निघतो ढाळ जात. कोल्हापूरचा राजा राजा निघतो ढाळ जात. निघतो ढाळ जात न बनबाई माळीला काळ जात. निघतो ढाळ जात बनबाई माळीला काळ जात. निघतो ढाळ जात न बनबाई माळीला काळ जात. निघतो ढाळ जात बनबाई माळीला काळ जात. गणेश बाबा भाऊ किती गोड गाणं गाई. बघितलं जसं आम्ही रात्री ट्रॅव्हल करून भिवंडीवरून आलो. मलंगडाच्या पायथ्याशी आज आमचा मुक्काम होता. इकडे जर तुम्ही बाजूला दिसताय हे कैवल्यपद माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज गुरुकुल या आश्रमात आज आमचा मुक्काम होता. तर रात्रभर आम्ही सगळे दारकरी लोक इकडेच मुक्कामाला राहिलेलो. तर आता आम्ही सकाळी नाश्ता वगैरे केला. नाश्त्यामध्ये सुद्धा आम्हाला मस्त खिचडी भाताचं वगैरे आयोजन केलेलं इथल्या आयोजकांनी. जे नंतर आता आम्ही सगळे मिळून गड ट्रेकिंग करायला सुरुवात करणार आहे. वरती गेल्याच्या नंतर अजून कशी धमाल मस्ती होते आमची, आम्ही कसं ट्रेकिंग करतोय तेही आम्ही तुम्हाला सगळं वेळोवेळी दाखवत राहू. तर तुम्ही बघू शकता आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे मलंगड ट्रेकिंगसाठी. हा माझा मित्र खूपच थकलेला दिसतोय, पण प्रॉब्लेम नाही, हळूहळू जाऊया आपण. हां, तुम्ही बघू शकता पूर्ण अशा पद्धतीच्या पायऱ्या. आता ऑलमोस्ट आम्ही अर्धा गड चढलेलो आहे, पण आम्हाला अशा पद्धतीच्या पायऱ्या आता मिळालेल्या आहेत. सो तुम्हाला मी हवं तर आता बॅकचा पण व्ह्यू दाखवतो. तर तुम्ही हा बघू शकता, हा बॅकचा व्ह्यू आहे पूर्ण. हे ती जी लाईन दिसते समोर तो रोपवे, ठीक आहे. आणि आपल्याला ऑलमोस्ट आता वरती तिथपर्यंत जायचं आहे. तुम्ही जर बघू शकत असाल तर ते जे टोक दिसतं आपल्याला, तर तो गड आहे डेस्टिनेशन पॉईंट. तर तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. हा बघा खूपच थकलेला आहे, काय बोलतो का रे, दिसते ना. हा बघा हा एक दारकरी आमचा श्रीराम. काय म्हणतो बाबा, कसं काय वाटतंय? एकदम छान. श्री सुप्रतिष्ठा हिंदुस्थान. आज आम्ही गडकोट मोहीमची तयारी करताना मलंगड सर करत आहोत. आज मित्रांनो आपला एक मित्र दमलेला आहे आणि तो खालीच बसलेला आहे. तो काय वरती यायचं नाव घेत नाही अजून तरी. हे सगळे आपले मित्रमंडळी आहेत, बसलेले आहेत, दमलेले सगळे. तरी अजून आपल्याला बरंच अंतर कवर करायचं आहे. साधारण अजून अर्धा तास तरी लागेल आपल्याला. दादांनी आपल्याला बिस्किट दिलेलं आहे खायला, ग्लुकोज म्हणून. मित्र आमचा खूपच दमलेला आहे. त्याच्याकडे बघून ह्या दादांनी बिस्किट पुडा फोडला. बोलले भाई बिस्किट खा, तू पाणी पी. 10 मिनटं उशिरा चढ, पण तू चढ. बघू शकता तुम्ही
चेहऱ्यावरती. पण भावाचं शरीर थकलेलं आहे, मन थकलेलं नाही अजून. मन अजून ताजं बस तो मनाची जिद्दीने चढणार आहे गड आज. केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं. हे बघू शकता मित्रांनो, इकडे रोपवेचं काम चाललंय आय थिंक. हे पूर्ण रोपवेचं काम चालू आहे. ऑलरेडी रोपवे तसा इकडे चालूच आहे, पण आता माहीत नाही अजून रोपवे वाढवत आहेत की काय, त्याची काय आयडिया नाही आहे. सो अजून आपल्याला वरती जायचं आहे बघा, तो आपला एक्झॅक्ट लोकेशन आहे. तर हा आपला गड आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. वरती दत्त मंदिर आहे गडावरती. सो आपण मंदिराच्या दिशेने चाललो आहे आता. ऑलमोस्ट आता आपण वरती टॉपला आलेलो आहे. अर्धे पब्लिक आमचे दुसऱ्या वाटेने गेलेले आहेत. आम्ही काही 4-5 जण आहोत ते या वाटेने आलेलो आहे. सो चाललो आहे आम्ही हळूहळू वरती चाललो आहे गडाच्या दिशेने. गाड्याचे हाल बिलकुल बघत नाही. ठीक आहे, चला वरती गेल्याच्या नंतर भेटूया परत. तर मित्रांनो बघू शकता, ऑलमोस्ट आपण टॉपला आलेलो आहे गडाच्या. तर हे खाली तुम्ही बघू शकता. ऑलमोस्ट आम्ही बघू शकता तिकडून आम्ही चढायला सुरुवात केलेली. आता 1 तास होत असेल. 1 तासात ऑलमोस्ट आम्ही सगळं डिस्टन्स कवर केलेला आहे. हा बघा मित्र आपला थकलेला आहे, त्याला कधी कुठल्या जागेवरती बसतोय असं झालेलं आहे. पण जसं मगाशी बोललो तसं बाईचं मन थकलेलं नाही आहे. अजून आपल्याला वरती जायचं आहे, दत्त मंदिर आहे, जाणार आहोतच आपण. पायऱ्या संपलेल्या आहेत मित्रांनो. आता खरी पायवाट चालू झालेली आहे. तुम्ही बघू शकता खाली जर बघाल तर खोल दरी आहे आणि आपण पायवाटेने दत्त मंदिराच्या दिशेने, म्हणजे वरती गडावरती दत्ताचं मंदिर आहे. सो आपण गडावरती निघालेलो आहे आणि तिकडे गेल्याच्या नंतर दत्त मंदिर पण आपण बघणार आहोत, गड पण बघणार आहोत वरतून कसा दिसतोय काय दिसतोय ते. सो बघूया आपण हळूहळू. हा बघू शकता व्ह्यू, पूर्ण खोल दरी आहे ही. ठीक, हा आपला मित्र समोर चाललेला आहे. बाईने मस्त गोप्रो लावलेला आहे. आता तो गोप्रोमधून शूटिंग करणार आहे. बघूया आपण गोप्रोची शूटिंगसुद्धा ॲड करू आम्ही याच्यामध्ये. हळूहळू हळूहळू मस्त सावली आहे आत्ता अंगावरती आमच्या. ऊन बिलकुल नाही, त्यामुळे चालायला पण मस्त वाटतंय सध्या. गार हवा सुटलेली या डोंगरामध्ये. इकडे जर तुम्ही बघितलं बाजूला, ही सगळी खोल दरी आहे. दत्त मंदिरामध्ये मित्रांनो आपण प्रवेश केलेला आहे. बघू शकता तुम्ही. अशा फायनली आपण दत्त मंदिराच्या इथे आधी गाणी घे. आम्ही गाडी येतो. नाही असं नाही रे. ॲडव्हेंचर मागताय मायला. सारखं वाटलं मला. हा, तर पायऱ्या चढून मंदिरात दिसत होते ना. बघू शकता काय तुम्ही, उन्हाचा तडाखा खूप जास्त आहे. अशा उन्हामध्ये
इतका मोठा पॅच कव्हर करतोय आणि तो पॅच अजून कव्हर करायचा बाकी आहे. जर समोर तुम्ही बघत असाल तर कॅमेऱ्याच्या एक्झॅक्ट समोर अक्षरशः पाणी संपलेलं आहे आमच्याकडचं. आता तुम्ही विचार करू शकता इतक्या उन्हामध्ये आम्ही ट्रेकिंग लावले आमच्याकडे पाणी नाही आहे. सो काम 25 लेकिन जैसे हमने ऑलरेडी बोला हमारा शरीर थक चुका है लेकिन मन हमारा अभी तक थका नहीं है. हम मन से चढ़ेंगे. बाहर निकलेंगे मन को इसकी मन को बाहर निकालेंगे और मन से चढ़ेंगे. शरीर पैर को अंदर रखेंगे. झोपणारच आहे आपण. कुठं उद्योग नाही ते उद्योग लावतात.